मित्रांनो, तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की शेतकरी बांधवांसाठी पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, त्यानंतर संपूर्ण जी काही शेतकरी बांधवांची अनेक समस्या आहेत, तर या समस्यांवरती राज्य शासनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या समवेत मुख्यमंत्र्यांसोबत एक महत्त्वपूर्ण अशी बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीमध्ये शेतकरी बांधवांसाठी काही महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले जातील। तर ही माहिती आपण जर पाहिलं तर आपणच नाही तर अनेक चॅनलच्या माध्यमातून दिली गेली आणि त्यामुळे शेतकरी बांधवांना मोठा दिलासा होता की शेतकरी बांधवांच्या प्रश्नांवरती किंवा आता नुकताच खरीप हंगाम सुरू होत आहे, तर या खरीप हंगामापूर्वी शेतकरी बांधवांना दिलासा देण्यासाठी ही बैठक राज्य शासनाच्या माध्यमातून पार पडलेली आहे। असं शेतकरी बांधवांना दिलासा मिळत होता आणि यामध्ये कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, इतर शेती संबंधित खतांसंबंधीचे प्रश्न असतील, बी बियाणांचा प्रश्न असेल, त्यानंतर अल निनोचं जे सावट 2026 मध्ये सांगितलं जात आहे, तर याचा शेतकरी बांधवांवरती कसा परिणाम होईल किंवा यंदाचा पावसाळा कसा राहील, ही संपूर्ण माहिती किंवा या संपूर्ण माहितीच्या आधारावरती ही बैठक पार पाडण्यात आलेली आहे आणि या बैठकीमध्ये या संपूर्ण गोष्टींचा विचार करून महत्त्वपूर्ण असे निर्णय घेण्यात येतील असा सर्वांना विश्वास होता आणि ती बैठक पारही पडलेली आहे। मग नक्की या कालच्या बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस साहेब आणि मंत्रिमंडळासोबत जी काही बैठक पार पडली, या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी किंवा पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, यावरती काय माहिती देण्यात आली किंवा मग काय विशेष माहिती नवीन समोर येत आहे, ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना काय दिलासा दिला गेला आहे। ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर आता प्रश्न राहिला पीक विमा 2025, त्यानंतर कर्जमाफी, त्यानंतर शेतकरी बांधवांना जे काही अल निनोचं सावट आहे त्याबद्दलची माहिती, त्यानंतर शेतकरी बांधवांसाठी जे काही शेतकरी बांधवांसाठी बी बियाणे असेल, खते असेल, तर हे कुठून घ्यायचे याबद्दलही सरकारच्या माध्यमातून काल महत्त्वपूर्ण अशी माहिती सांगण्यात आली। तर ही संपूर्ण माहिती जाणून घेऊया। सर्वात अगोदर पीक विमा 2025, आता राज्य शासनाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की पीक विमा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये जमा केलेला आहे। अनेक जिल्ह्यांमध्ये तो जमाही झालेला आहे, परंतु पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून अनेक जिल्ह्यांमध्ये आक्षेप घेण्यात आले होते आणि यापूर्वी जी एक बैठक पार पडलेली आहे कृषी मंत्र्यांसोबत दत्तमामा भरणे यांच्यासोबत, तर त्या बैठकीनंतर पीक विमा कंपन्यांनी जे काही जिल्ह्यांमध्ये महसूल मंडळांमध्ये आक्षेप घेतले होते आणि त्यामुळे त्या जिल्ह्यांना महसूल मंडळांना पीक विमा अद्यापही मिळालेला नव्हता, तर अशा जिल्ह्यांचा आक्षेप मागे घेण्यात आलेला आहे आणि त्यानंतर लवकरात लवकर शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम दिली जाईल अशी माहिती आपल्याला पीक विमा कंपन्या असतील किंवा कृषी विभाग असेल यांच्या माध्यमातून मिळाली होती। त्यामुळे लवकरच पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाईल अशी माहिती यापूर्वीही समोर आली होती। कालच्या बैठकीनंतर तीच माहिती समोर आली की पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांना दिला जाईल, परंतु नक्की शेतकऱ्यांना केव्हा दिला जाईल, हेक्टरी किती दिला जाईल याबद्दलची कुठलीही अधिकृत घोषणा या बैठकीमध्ये किंवा बैठकीनंतर करण्यात आलेली नाही। फक्त आणि फक्त पीक विमा लवकरात लवकर शेतकरी बांधवांना दिला जाईल एवढी माहिती समोर आली। आता राहिला प्रश्न कर्जमाफीचा, तर शेतकरी मित्रांनो, शेतकरी बांधवांना जून 2026च्या अगोदर संपूर्ण शेतकरी बांधवांना कर्जमाफी दिली जाईल अशी माहिती मुख्यमंत्री असतील किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून आपल्याला अगोदरच मिळालेली आहे आणि त्याचंच पुनरावृत्ती या कालच्या बैठकीमध्ये करण्यात आलेली आहे की आम्ही शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी देणार आहोत। आता जे शेतकरी बांधव थकीत आहेत त्यांना 2 लाखांची कर्जमाफी मिळेल, परंतु जे शेतकरी बांधव रेग्युलर आहेत आणि मागील 3 वर्ष त्या शेतकरी बांधवांनी रेग्युलर कर्ज काढलं आणि रेग्युलर कर्ज भरलं, तर अशा शेतकरी बांधवांना 50,000 रुपयांचं अनुदान दिलं जाणार असल्याची माहिती आपल्याला माननीय कृषी मंत्री दत्तमामा भरणे यांच्या माध्यमातून ऐकायला भेटली आहे आणि त्यांनी तसं स्पष्टही सांगितलं आहे। म्हणजे एकंदरीत काय, तर जे शेतकरी बांधव थकीत आहे त्यांना 2 लाखांपर्यंतची कर्जमाफी आणि जे शेतकरी बांधवांनी आपलं पीक कर्ज घेतलेलं आहे आणि ते योग्य वेळेत भरलेही आहे त्यांना 50,000 रुपये पर प्रोत्साहनपर अनुदान मिळणार आहे। आता हे झालं पीक विमा आणि कर्जमाफी। म्हणजे एकंदरीत कर्जमाफीबद्दल जी काही या अगोदरची अपडेट दिली जात होती तीच अपडेट कालच्या बैठकीनंतर सुद्धा देण्यात आलेली आहे। राहिला प्रश्न अल निनो संकट। आता हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी म्हणजे 2026 मध्ये अल निनोचं सावट आहे, यंदा पाऊस कमी पडणार अशी माहिती समोर येत आहे। आता ही माहिती आपण अनेक दिवसांपासून ऐकत आहोत, अनेक तज्ज्ञांच्या मते ही माहिती दिली जाते की 2026 मध्ये पाऊस कमी पडणार, पिके चांगली येणार, परंतु मग मित्रांनो याचा जर कोणाला मोठा परिणाम होणार असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांवरती होणार आहे। आता या अगोदर जसं की कोरोना आला, कोरोनामध्ये कुणाची जास्त हाल झाली तर फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांची झाली आणि त्यानंतर जी काही आता सध्या चालू आहे, आता आपण युद्धजन्य परिस्थितीचा जरी विचार केला
तर मागील काही काळामध्ये युद्धजन्य परिस्थितीचा सर्वात जास्त फटका जर कुणाला बसला असेल तर शेतकरी बांधवांना, कारण शेतकरी बांधवांचे शेतीमाल ही बाहेर जात नाही आणि त्यामुळे शेतकऱ्याच्या शेतीमालाला योग्य भाव भेटत नाहीये. म्हणजे एकंदरीत राज्य शासनावरती किंवा एकंदरीत संपूर्ण राज्यावरती कुठलंही संकट येऊ द्या, त्याचा जास्तीत जास्त परिणाम कोणावर होत असेल तर तो फक्त आणि फक्त शेतकरी बांधवांवरती होत आहे. आता यातून शेतकरी बांधवांसाठी चारा असेल, अन्न पाणी असेल, तर याचं नियोजन हे लवकरात लवकर करण्यात यावं अशी आज्ञा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. म्हणजे एकंदरीत राज्यामध्ये पाण्याची टंचाई पडू नये अशी माहिती पडणार नाही किंवा शेतकरी बांधवांना वेळोवेळी प्रोत्साहन दिलं जाईल अशी माहिती कालच्या बैठकीनंतर समोर येत आहे. त्यानंतर राहिला प्रश्न पेट्रोल डिझेल, तर शेतकरी बांधवांना शेती कामासाठी पेट्रोल डिझेल हे नक्कीच उपलब्ध केलं जाईल किंवा मिळणार आहे किंवा मिळतही आहे अशी माहिती त्या बैठकीनंतर समोर आलेली आहे. एकंदरीत काय तर पीक विमा असेल, कर्जमाफी असेल, संपूर्ण शेतकरी बांधवांचे जे काही अनेक प्रश्न आहेत तर या प्रश्नांवरती ही जी काही बैठक पार पडलेली आहे तर या बैठकीमध्ये फक्त आणि फक्त उडवाउडवीची उत्तरे देण्यात आलेली आहेत. नवीन यामध्ये काही निर्णय घेण्यात आलेला नाही, फक्त जे होतं तेच पुनरावृत्ती करण्यात आलेली आहे असं सुद्धा आपल्याला म्हणता येईल. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय? पीक विमा, कर्जमाफी, शेतकरी बांधवांवरती दुष्काळाचं जे सावट आहे ते सावट, त्यानंतर शेती खर्च, बी बियाणे यांचा जो खर्च आहे त्याबद्दलही तुमचं मत काय आहे की शेतकरी बांधव आज कुठल्या परिस्थितीत जाऊन पोहोचला आहे? कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त व्हा आणि हो, लवकरात लवकर शेतकरी बांधवांना पीक विमा असेल, कर्जमाफी असेल यांचा लाभ दिला जाईल अशी माहिती माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.